नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण चौधरी. सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. तुमचा सर्वांचा मिळणारा प्रतिसाद, सर्वांचा आभारी आहे. सर्वांनी उत्कृष्ट पद्धतीने आतापर्यंत जेवढी लेक्चर आपण अपलोड केली आहेत त्या सर्व लेक्चरला खूप चांगला प्रतिसाद तुमचा मिळतोय मित्रांनो. त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आजचं लेक्चर अतिशय महत्त्वाचा नवीन घटक घेऊन आलोय तुमच्यासाठी. तो महत्त्वाचा घटक म्हणजे उभयान्वी अव्यय. आणि उभयान्वी अव्ययांमध्ये जे काही महत्त्वाचे अव्यय आहेत की अव्यय एकच आहे पण त्याचा वापर अनेक प्रकारांमध्ये केला जातो. म्हणजे जे काही उभयनिवी अव्ययाचे उपप्रकार आहेत त्यांच्यामध्ये एकाच अव्ययाचा वापर विविध प्रकारांमध्ये केला जातो. यावरती मार्क जाण्याची दाट शक्यता असते. बऱ्याच विद्यार्थ्यांचं सांगणं असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलं की सर यावरती एखादं लेक्चर बनवा, कारण आमची बरीचशी मार्क या घटकावरती जातात. तर आता परीक्षा कोणतीही असू द्या त्यामध्ये या घटकावरती प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. आणि प्रश्न जाण्याची दाट शक्यता असते, कारण की अव्यय एकच असतं, विविध प्रकारांमध्ये याचा वापर होत असतो. तर आता हे लेक्चर तुम्ही बघितल्यानंतर या घटकावरचा प्रश्न तुमचा चुकणार नाही. आपण आता जाऊया पुढे, बघूया की कशा पद्धतीने की म्हणून या उभयनिवी अव्ययाचा कोणकोणत्या प्रकारामध्ये वापर केला जातो. आता सर्वात पहिल्यांदा प्रधानत्व बोधक आणि गौणत्व बोधक हे उभयनिवी अव्ययाचे दोन उपप्रकार आहेत. मग त्यातला प्रधानत्व बोधक मधला हा अतिशय महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे परिणाम बोधक. परिणाम बोधक मध्ये सुद्धा म्हणून या उभयनिवी अव्ययाचा वापर केला जातो. मग या प्रकारामध्ये येणारी वाक्य, कारण की आतापर्यंत MPSCचा पेपर असू द्या का वर्ग 3चा पेपर असू द्या का सरळ सेवेचा पेपर असू द्या, त्या प्रत्येक पेपरमध्ये या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेतल्यानंतर या घटकावरती आतापर्यंत कोणकोणत्या पेपरमध्ये कशा पद्धतीची प्रश्न विचारली आहे ती प्रश्न सुद्धा आपण या लेक्चरमध्ये सोडवून घेणार आहे. ओके, सर्वांनी अगदी शेवटपर्यंत लेक्चर बघायचा. दुसरा प्रकार तो म्हणजे स्वरूप बोधक. आता सर्वांनी बऱ्याच जणांनी वाचलं असेल, स्वरूप बोधक म्हटल्यानंतर हा गौणत्व बोधक उभयनिवी अव्ययाचा उपप्रकार आहे. त्या प्रकारामध्ये सुद्धा कसला वापर केला जातो, म्हणून या अव्ययाचा वापर केला जातो. तिसरा प्रकार जो आहे तो उद्देश बोधक आहे. तर उद्देश बोधक हा सुद्धा गौणत्व बोधकचाच उपप्रकार आहे. या प्रकारामध्ये सुद्धा म्हणून या अव्ययाचा वापर, या उभयनिवी अव्ययाचा वापर जो काही आहे तो केला जातो. मग आता कशा पद्धतीने वापर केला जातो, कशा पद्धतीने ही सर्वच्या सर्व वापरली जातात ते पुढे घेऊया. आपण आधी त्याची माहिती जाणून घेऊया. सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की परिणाम बोधक उभयनिवी अव्यय नेमकं काय आहे, कशा पद्धतीची वाक्यरचना यामध्ये आलेली असते. तर मित्रांनो आता बघा, यामध्ये आलेली वाक्यरचना कशी असते की पहिल्या वाक्याचा जो परिणाम आहे तो दुसऱ्या वाक्यातून स्पष्ट होतो. बरोबर, म्हणजे पहिल्या वाक्याचा जो परिणाम आहे तो दुसऱ्या वाक्यावरून काय होत असतो, स्पष्ट होत असतो. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये केलेली जी क्रिया असते त्या क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत असतो. त्याला परिणाम बोधक उभयनिवी अव्यय असे म्हणतात. व्याख्या एकदम साधी आहे, संकल्पना सुद्धा सोपी आहे, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आतापर्यंत यावरती प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. सर्वात पहिलं महत्त्वाचं उदाहरण बघा. आता ते बघा, एक उदाहरण घेतो मी. आता इथं उदाहरण सोडून घेऊया आणि पुढे आतापर्यंत आयोगाने या घटकावरती कशा पद्धतीची प्रश्न विचारलेली आहेत किंवा वर्ग 3ला कशा पद्धतीची प्रश्न विचारलेली आहेत या सर्व गोष्टींचं विश्लेषण या लेक्चरमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. तुमचा मार्क आता अजिबात या घटकावरचा चुकणार नाही. ओके, ते फार खोडकर आहेत, ते फार खोडकर आहेत म्हणून आई त्यांच्यावर रागवते. आता बघा, अशा प्रकारचं उदाहरण आहे. ते फार खोडकर आहेत म्हणून आई त्यांच्यावर रागवते. आता वाक्य जे काही जोडलेलं आहे ते वाक्य कोणत्या अव्ययाने जोडलेलं आहे, म्हणून या अव्ययाने वाक्य जोडलेलं आहे. मग आता इकडं पहिलं वाक्य काय की ते फार खोडकर आहे, म्हणजे इकडं पहिली क्रिया काय आहे, खोडकर असण्याची. त्या खोडकर असण्याच्या क्रियेचा परिणाम काय होत आहे, तर त्या खोडकर असण्याच्या क्रियेचा परिणाम होतोय की आई त्यांच्यावर काय होते आहे, रागवते आहे. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा,
जेव्हा परिणामबोधक उभयनिष्ठ अव्ययाचं वाक्य असतं तेव्हा पहिल्या वाक्याचा जो अर्थ आलेला असतो तो पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला असतो. पहिलं वाक्य स्वतंत्र असतं, दुसरं वाक्यही स्वतंत्र असतं. अशा प्रकारची रचना परिणामबोधक उभयनिष्ठ अव्ययामध्ये असते. पण यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जे पहिलं वाक्य आलेलं असतं, पहिल्या वाक्याची जी क्रिया घडलेली असते त्या क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिसून येत असतो, ते असते परिणामबोधक उभयनिष्ठ अव्यय. आणि ते वाक्य जोडलेलं आहे मित्रांनो म्हणून या उभयनिष्ठ अव्ययाने. आता ही कन्सेप्ट तुमची इकडे क्लिअर झाली असेल. दुसरं उदाहरण घेऊया आपण. मी खूप अभ्यास केला. मी खूप अभ्यास केला पहिलं वाक्य पूर्ण झाला म्हणून अधिकारी झालो. आता हे दुसरं वाक्याची रचना झालेली आहे. मी खूप अभ्यास केला म्हणून अधिकारी झालो. म्हणजे अभ्यास करण्याचा परिणाम काय झाला तर अभ्यास करण्याचा परिणाम अधिकारी होण्यावरती झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने म्हणून हे वाक्य जोडलेलं आहे. ही जी रचना झालेली आहे, ही जी वाक्य आलेली आहे तरी परिणामबोधक उभयनिष्ठ अव्ययाची आहे. मग परिणामबोधक उभयनिष्ठ अव्यय म्हणजे काय हे समजलं असेल. आपण आता पुढच्या प्रकाराकडे जाऊया. बघा आता दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे स्वरूपबोधक उभयनिष्ठ अव्यय. आता स्वरूपबोधक उभयनिष्ठ अव्यय म्हणजे काय असतं तर पहिल्या वाक्याचं जे काही स्वरूप आहे किंवा पहिल्या वाक्याचं म्हणा किंवा पहिल्या शब्दाचं म्हणा ते जे काही स्वरूप आहे ते दुसऱ्या वाक्यातून काय होत असते तर स्पष्ट होत असते. त्यालाच मराठीमध्ये स्वरूपबोधक उभयनिष्ठ अव्यय असं म्हटलं जातं मित्रांनो. म्हणजे यामध्ये जे काही उभयनिष्ठ अव्यय आहे ते म्हणून या उभयनिष्ठ अव्ययाचा वापर इकडं सुद्धा केला जातो. पहिला प्रकार मी तुम्हाला सांगितला परिणामबोधक. दुसरा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे स्वरूपबोधक. म्हणजे पहिल्या वाक्याचं स्वरूप किंवा पहिल्या वाक्याचा खुलासा जर दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत असेल तर याला मराठीमध्ये स्वरूपबोधक म्हटलं जातं. आणि स्वरूपबोधक हा जो प्रकार आहे हा गौणत्व बोधक उभयनिष्ठ अव्ययाचा उपप्रकार आहे. तिकडं जो पहिला आपण घेतला तो प्रधानत्व बोधकचा होता, इकडं हा गौणत्व बोधकचा. म्हणजे इकडं पहिली एक वाक्य एखादं वाक्य गौण असेल आणि दुसरं वाक्य स्वतंत्र असेल किंवा प्रधान असेल अशा प्रकारची रचना इकडं आलेली असते. फक्त एवढंच लक्षात ठेवा पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होते त्याला स्वरूप बोधक म्हणतात. अगदी सोप्या भाषेमध्ये कन्सेप्ट क्लिअर करा. मग आता बघा पहिलं उदाहरण मी इकडे लिहितो. श्रीराम म्हणून एक राजे होते. आता मित्रांनो या ठिकाणी हे वाक्य लिहिलं आपण की श्रीराम म्हणून एक राजे होते. म्हणजे पहिलं वाक्य आल्यानंतर पहिल्या वाक्याचं स्पष्टीकरण किंवा पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होते. एक राजे होते. बरोबर आहे. वाक्य कोणत्या अव्ययाने जुडलेलं मित्रांनो वाक्य जुडलेलं म्हणून या उभयनिष्ठ अव्ययाने वाक्य जुडलेलं आहे. फरक लक्षात घ्या. परिणामबोधक आणि स्वरूपबोधक. म्हणजे इकडं जे काही स्पष्टीकरण आहे जे काही स्वरूप आहे जो पहिल्या वाक्याचा जो काही खुलासा आहे तो दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत असतो. आता दुसरं उदाहरण बघा. कोबी म्हणून. बरोबर आहे. म्हणजे पहिला शब्द झाला कोबी. बरोबर आहे. पहिला शब्द झाला कोबी. कोबी म्हणून एक भाजी आहे. आता कोबीचं स्पष्टीकरण कुठं भेटलं दुसऱ्या वाक्यात भेटलं ना. म्हणजे कोबी या नामाचं किंवा कोबी या शब्दाचं जे काही स्वरूप आहे ते कोणत्या वाक्यातनं मिळालं दुसऱ्या वाक्यातनं मिळालं. म्हणजे याला म्हणतात स्वरूपबोधक. म्हणजे इकडं वापरलेला म्हणून परिणामामध्ये वापरलेला म्हणून दोघांमध्ये फरक लक्षात घ्या. तिकडं क्रिया केलेली असते क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यावरती होतो. इकडं पहिल्या शब्दाचं किंवा पहिल्या वाक्याचं स्पष्टीकरण किंवा पहिल्या वाक्याचा खुलासा पहिल्या शब्दाचा खुलासा तो दुसऱ्या वाक्यातनं मिळत असतो. चला तिसऱ्या प्रकाराकडे आपण जाऊया. हा दुसरा प्रकार झाला. आता तिसऱ्या प्रकाराकडे जाऊया. बघा आता तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे उद्देशबोधक. आता उद्देशबोधक म्हणजे काय तर उद्देशबोधक म्हणजे प्रधान वाक्यातील क्रियेचा हेतू किंवा उद्देश दुसऱ्या गौण वाक्यातनं स्पष्ट होतो. म्हणजे आपल्या भाषेमध्ये जर लक्षात ठेवायचं असेल मित्रांनो उद्देशबोधक तर पहिल्या वाक्याचा उद्देश दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होतो. अशा प्रकारची आलेली रचना जी काही असते ती उद्देशबोधक उभयनिष्ठ अव्ययाची असते. आता उद्देशबोधक मध्ये सुद्धा कोणत्या उभयनिष्ठ अव्ययाचा समावेश होतो
तर म्हणून ह्या उभयनिष्ठ अव्ययाचा समावेश होत असतो. आता मी तिघ प्रकारांमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला फरक सांगेल, त्याच्यानंतर यावरती आयोगाने कशा पद्धतीची प्रश्न विचारलेली आहे ते आपण पुढे घेऊया, ती प्रश्न सोडवून घेऊया, त्याचं विश्लेषण करून घेऊया. आता या घटकावरचा तुमचा प्रश्न चुकू शकत नाही, कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर करा. आता बघा, यामध्ये सर्वात पहिलं उदाहरण आहे, ते पहिलं उदाहरण घेऊया. बघा आता, शरीर सदृढ राहावे, शरीर सदृढ राहावे म्हणून आम्ही योगासने करतो. आता बघा, या ठिकाणी आलेलं जे काही वाक्य असतं, तर त्या वाक्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, पहिल्या वाक्याचा उद्देश दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होतो. आता शरीर सदृढ राहावे म्हणून आम्ही योगासने करतो, किंवा एखाद्या वाक्याचा उद्देश दुसऱ्या वाक्यातनं किंवा कुठल्या तरी एका वाक्यातनं स्पष्ट होत असतो. म्हणजे तुम्ही योगासने का करतात, तर आमचं शरीर सदृढ राहावं, म्हणजे आमचा तो हेतू आहे, आमचा तो उद्देश आहे. बरोबर आहे का नाही? अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की उद्देश बोधक मध्ये आलेलं जे काही क्रियापद असतं किंवा आलेली जी काही वाक्यरचना असते, तर ती वाक्यरचना कोणत्या क्रियापदाची असू शकते, तर आलेली वाक्यरचना ही विद्यार्थी क्रियापदाची असू शकते. म्हणजे एका क्रियापदाला कुठेतरी वा, वि, वे अशा प्रकारची जी काही प्रत्यय आहे ती प्रत्यय जोडून येऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्देशबोधक उभयनिष्ठ अव्यय ओळखू शकतात. आता सर्वांना माहिती आहे उद्देश किंवा हेतू म्हणजे काय. दुसरं उदाहरण बघा, चांगला उपचार मिळावा, चांगला उपचार मिळावा. बघा, आता चांगला उपचार मिळावा म्हटल्यानंतर वा आलेला आहे, बरोबर. म्हणून जिल्हा रुग्णालयात, बघा, जिल्हा रुग्णालयात जावे. अशा प्रकारे या ठिकाणी हे उदाहरण आहे. इथं सुद्धा म्हणून वापरलेला आहे. आपण आता तिघ प्रकार घेतले. पहिला प्रकार जो घेतला आपण, त्यामध्ये परिणामबोधक उभयनिष्ठ अव्ययाचा प्रकार घेतला. परिणामबोधक म्हटल्यानंतर काय, तर तुम्हाला मी सांगितलं की पहिली जी क्रिया आलेली असते त्या क्रियेचा काय झालेला असतो दुसऱ्या उदाहरणावरती, तर दुसऱ्या उदाहरणावरती परिणाम झालेला असतो. अशा प्रकारे आपण हा पहिला प्रकार अभ्यासला. म्हणजे त्यामध्ये आलेला म्हणून कशा पद्धतीचा होता हे मी तुम्हाला सांगितलं. दुसरा प्रकार आपण अभ्यासला मित्रांनो, तो कोणता, स्वरूपबोधक. स्वरूपबोधक मध्ये आलेला म्हणून काय करत होता, तर स्वरूपबोधक मध्ये आलेला म्हणून पहिलं जे वाक्य होतं तर त्याचं स्वरूप तिथनं त्या ठिकाणी तो काय करत होता, स्पष्ट करत होता किंवा त्याचा खुलासा दुसऱ्या वाक्यातनं मिळवून देत होता. आणि त्यानंतर आपण 3 नंबरला अभ्यासलं ते म्हणजे उद्देशबोधक. आता उद्देशबोधक म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, तर उद्देशबोधक म्हणजे काय, तर पहिल्या वाक्याचा उद्देश दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होतो किंवा त्यातनं तो हेतू कळतो, त्याला उद्देशबोधक असे म्हणतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की जे विद्यार्थी क्रियापद आलेलं असतं तर ते उद्देशबोधक मध्ये येतं किंवा अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली असते. म्हणजे तिघ प्रकार, या तिघही संकल्पना तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. मित्रांनो, माझा भर फक्त कन्सेप्टवर असतो. आतापर्यंत तुम्ही बघितली असतील आपल्या यूट्यूबला जे काही लेक्चर मी अपलोड केली आहे तर कन्सेप्टचीच लेक्चर अपलोड केलेली आहे. कारण की हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, मार्क घेऊन जाणारा घटक आहे. बऱ्याचदा यावरची प्रश्न चुकतात विद्यार्थ्यांची. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येत असतात, बरेच विद्यार्थी सांगत असतात की सर यावरती, बरेच विद्यार्थी सांगतात की सर यावरती आमचा प्रश्न चुकतो, यावरती एक लेक्चर बनवा. म्हणून मी हे लेक्चर या ठिकाणी घेतोय. ओके. आणि सर्वात महत्त्वाची सूचना, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर नवनवीन संकल्पनेसाठी तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मराठी विषयामध्ये भरून भरून मार्क घ्यायचे असतील, परीक्षेच्या दृष्टिकोनातून संकल्पना क्लिअर करायच्या असतील, कारण की मी प्रत्येक घटक घेत असताना इकडं आयोग असेल किंवा सरळ सेवेतून घेतली जाणारी पदं असतील, तर या सर्व परीक्षा समोर ठेवून त्या प्रश्नांचं विश्लेषण करून त्या बॅचमध्ये तो घटक घेत असतो. कारण की त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे.
की एखाद्या घटकाचं लेक्चर तुम्ही बघितल्यानंतर लगेच एमपीएससीने आयोगाने विचारलेली प्रश्न लगेच सोडून घ्यायची. समजा पहिलं प्रकरण तुम्ही बघितलं वर्णमाला, तर वर्णमालेमध्ये आतापर्यंत आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहे ती सोडवून घ्या आणि त्याच्यानंतर म्हणजे आपल्या लेक्चरमध्ये घेतलेलं आपण जे शिकलो आहे ते आणि त्याच्यानंतर परीक्षेमध्ये विचारलेली प्रश्न त्यामध्ये तुम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना तुमच्या क्लिअर होतील. आता हे तिघांमधला फरक समजल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता या सर्व घटकांवर परीक्षेचा अप्रोच कसा राहिला आहे किंवा एमपीएससीने आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहे ते आपण सोडून घेऊया, त्याचं विश्लेषण आपण करून घेऊया. चला जाऊया पुढे. बघा आता पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय, तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात. आता या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? आता ह्या प्रश्न कोणत्या परीक्षेसाठी विचारलेला आहे? डिपार्टमेंट PSI 2017ला विचारलेला प्रश्न आहे. आता वाक्य अतिशय काळजीपूर्वक वाचा. मी तुम्हाला तिघ प्रकारांमधला फरक सांगितला. परिणाम, उद्देश आणि स्वरूप या तिघ प्रकारांमध्ये वापरलेला म्हणून इथं सुद्धा म्हणून आलेला आहे. आता पहिलं वाक्य काय, तू वाईट वागतोस, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये क्रिया कसली आलेली आहे? तर क्रिया आलेली आहे वाईट वागण्याची, बरोबर आहे का नाही? त्याचा परिणाम काय झालाय मित्रांनो? तर त्याचा परिणाम झालेला आहे बोलणी खाण्यावरती. म्हणजे हे जे दुसरं वाक्य आलेलं आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये परिणाम आहे. पहिलं वाक्य आहे, पहिल्या वाक्यामध्ये क्रिया झालेली आहे वाईट वागण्याची, दुसऱ्या वाक्यामध्ये परिणाम झालेला आहे बोलणी खाण्याचा. वाक्य जुडलेलं आहे म्हणून ने, बरोबर. आता इथं दोन पर्याय होते, परिणामबोधक आणि उद्देशबोधक. आता विकल्पाचा तर काही विषय येत नाही, संकेतचा सुद्धा विषय येत नाही. ह्या दोघं प्रकारांमध्येच म्हणून वापरलं जातं. उद्देशबोधक मी तुम्हाला सांगितलं होतं की शक्यतो आलेलं जे क्रियापद असतं ते विद्यार्थी क्रियापद येऊ शकतं, पण तसं क्रियापद तिकडे आलेलं नाही म्हणून पर्याय 4 तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावरती होतो त्याला परिणामबोधक म्हणतात. अशा प्रकारे म्हणून मध्ये आता अजिबात कन्फ्युजन करू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या सर्वच्या सर्व, थोडं जाहिरातीवरती बोलतो, आपल्या सर्वच्या सर्व बॅचेस सुरू झालेल्या आहे मित्रांनो. राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये 115 ते 115 प्लस लेक्चर तुम्हाला आपल्या बॅचमध्ये उपलब्ध आहे. संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षा यासाठी 110 प्लस लेक्चर आपल्या बॅचमध्ये उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना मराठी अतिशय कन्सेप्च्युअल शिकायचा त्यांनी आजच आपलं लक्ष मराठी हे ॲप प्ले स्टोअरमधनं डाउनलोड करा. डेमो व्हिडिओ बघा, नंतरच प्रवेश घ्यायचा का नाही घ्यायचा ते डिसाईड करा, ते ठरवा. एवढं तुम्हाला का सांगतोय? कारण की त्या पद्धतीने मी बॅचमध्ये त्या पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर केलाय मित्रांनो. त्यानंतर शब्दसंग्रह अतिशय गोष्टी स्वरूपात, कवितेच्या स्वरूपात मी आपल्या बॅचमध्ये शब्दसंग्रह घेतलेला आहे. काही लेक्चर आपल्या यूट्यूबला सुद्धा मी घेणार. चला जाऊया पुढे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आता पुढचा प्रश्न काय आहे, बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले. ओके, STI मुख्य परीक्षा 2017ला विचारलेला प्रश्न आहे. या वाक्यातील उभयनिय अव्यय टिंब प्रकारची आहे. आता पहिलं वाक्य वाचा की बाळासाहेबांनी समजावून सांगितले. पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण झालाय मित्रांनो. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये क्रिया कोणती आलेली आहे? पहिल्या वाक्यामध्ये क्रिया आलेली आहे समजून सांगण्याची. दुसरी महत्वाची गोष्ट, म्हणून त्याने हे काम केले. दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचा परिणाम झाला आहे काम करण्यावर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पर्याय कोणकोणती दिली होती? पहिला पर्याय होता परिणामबोधक, उद्देशबोधक. आता उद्देशबोधक तर नाही येऊ शकत, बरोबर आहे. त्याच्यानंतर संकेत नाही येऊ शकत, कारण नाही येऊ शकत. पहिल्या हे जे काही पहिला पर्याय परिणामबोधक हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, हा दुसरा प्रश्न होता. प्रश्नाचं उत्तर तुमचं आता चुकणार नाही. ओके, चला जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. बघा आता, चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला. या वाक्यातील म्हणून या अव्ययास काय म्हणतात? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016ला विचारलेला प्रश्न आहे. परीक्षा कोणतीही असो, बरोबर आहे, प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. आता इकडं आलेला म्हणून, ओके,
कशा पद्धतीने आपल्याला सांगतोय बघा. आता पहिला पर्याय आहे परिणामबोधक. आता परिणामबोधक पहिल्या वाक्यामध्ये चांगला औषधोपचार मिळावा म्हणजे सरळ सरळ या वाक्यातनं हेतू स्पष्ट होतोय, उद्देश स्पष्ट होतोय. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की शक्यतो एका वाक्यामध्ये कुठेतरी विद्यार्थी क्रियापद आलेलं असतं, तर इथं विद्यार्थी क्रियापद आलेलं आहे म्हणजे वा वी वे अशा प्रकारचं प्रत्यय त्याला जुडलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आधी आपण दोघं प्रश्न जी काही घेतली ती दोघं प्रश्न परिणामबोधकची होती. आता इकडं वापरलेला म्हणून आपल्याला काय सांगतोय, उद्देश बोधक सांगतोय. अजिबात कन्फ्युजन नाही, अतिशय सोप्या भाषेमध्ये या सर्व संकल्पना क्लिअर. त्यानंतर तिसरं उदाहरण, चौथा प्रश्न जो काही आहे तो प्रश्न आधी पण आपण घेतलेला होता. जशाच्या तसा प्रश्न एएसओ मुख्य परीक्षा 2016 ला रिपीट झालाय, लक्षात ठेवा. हा पुन्हा प्रश्न घेण्यामागचं कारण एकच आहे की त्या प्रश्नाचं पुन्हा रिपीटेशन झालेलं आहे म्हणजे अशा प्रकारची प्रश्न पुन्हा येऊ शकतात. म्हणून आपण ज्या काही आयोगाच्या प्रश्नपत्रिका त्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका आवर्जून उत्कृष्ट पद्धतीने त्या अभ्यासल्या पाहिजे, त्याचं विश्लेषण बघितलं पाहिजे. आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घेणार आहे. संयुक्त गट ब क मुख्य परीक्षा 2022 म्हणजे 2023 पासून तर त्या ठिकाणी 2015-16 पर्यंत सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. ती लेक्चर तुम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करता येतील. तू वाईट वागतोस म्हणून बोलणी खावी लागतात याचं उत्तर सांगण्याची गरज नाही. इकडं परिणामबोधक हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, म्हणजे परीक्षा पद्धती कशा पद्धतीने बदलत्या ह्या सर्व गोष्टी आपण समोर ठेवल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या अभ्यासाची दिशा असली पाहिजे. मित्रांनो आता बघा पुढचं उदाहरण, आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. बरोबर आहे, हे वाक्य मी तुम्हाला आधी सांगितलं. कोणत्या परीक्षेला विचारलेला प्रश्न, टॅक्स असिस्टंट 2014 वर्ग 3 ला विचारलेला प्रश्न आहे. परीक्षा कोणतीही असू द्या प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. इकडं आलेला म्हणून वे आलेला आहे म्हणजे यावरून तुम्हाला ओळखता येईल की आता ते स्वरूप बोधक तर येऊ शकत नाही म्हणजे स्वरूप आणि उद्देश या दोघांमध्ये काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन की इकडं म्हणून आलेला आहे पण त्यातनं उद्देश सरळ सरळ त्या ठिकाणी प्रकट होतोय म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर जे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याची उत्तर आपल्याला येतात म्हणजे येतात. त्यानंतर पुढे बघा, म्हणून शब्दाची जात कोणती. आता बघा इकडे सुद्धा प्रश्न क्रमांक 6 कोणत्या परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे, एसटीआय मुख्य परीक्षा 2012 ला विचारलेला प्रश्न आहे. आता मी तुम्हाला सांगितलं कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे, संपला विषय. मी तुम्हाला स्वरूप बोधक मध्ये सांगितलं की पहिल्या शब्दाचं किंवा पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत असेल त्याला स्वरूप बोधक म्हणतात. जसं मी तुम्हाला सांगितलं कोबी म्हणून एक भाजी आहे, विषय संपला ना. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात ठेवा की पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत असते त्याला स्वरूप बोधक म्हणतात. म्हणजे उद्देश बोधक मध्ये सुद्धा म्हणून आहे आणि स्वरूप बोधक मध्ये सुद्धा म्हणून आहे. पण पहिल्या शब्दाचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत्या म्हणून त्याला स्वरूप बोधक असं म्हटलं जातं. 7 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊया. 7 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा, पळाला म्हणून तो बचावला. आता या प्रश्नामध्ये काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झाला असेल किंवा काही विद्यार्थ्यांना उत्तर वाटलं असेल की पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असावं. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं परिणामबोधक मध्ये सांगितलं की पहिल्या वाक्यामध्ये क्रिया असते आणि दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचा परिणाम असतो. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिल्या वाक्यामध्ये क्रिया आहे पळाला, बरोबर आहे, क्रियापद आलेला आहे. तिथं जो कर्ता आहे किंवा जे सर्वनाम आहे ते अध्यारूत आहे, तो पळाला अशा पद्धतीने त्याची रचना आहे. आता पळाला म्हटल्यानंतर इथनं क्रिया प्रकट झालेली आहे. पुढे काय झाला मग, वाक्य म्हणून जुडलेला आहे, तो बचावला. मग आता इकडे वाचण्याचा परिणाम झालाय म्हणजे अशा पद्धतीने लक्षात ठेवा
वाक्यात म्हणजे जे काही वाक्य आलेलं आहे हा प्रश्न विचारलेला आपल्या डिपार्टमेंट STI 2012ला, म्हणून हे कोणता अव्यय आहे तर याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे परिणाम बोधक उभयानी अव्यय. ते स्वरूप येणार नाही. स्वरूप काय येणार नाही मी तुम्हाला सांगितलं. स्वरूप बोधक म्हटल्यानंतर पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत असते. आता आपल्या कन्सेप्ट एवढ्याच आहे म्हणून एवढंच त्या ठिकाणी मला सांगावं लागतंय. पण स्वरूप बोधक म्हटल्यानंतर परिणाम बोधक म्हटल्यानंतर याच्या सविस्तर संकल्पना मी लेक्चरमध्ये बरीच उदाहरणं घेऊन कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. ओके, आता आपण जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहे तेवढी लेक्चर आपण घेत असतो. तेवढी लेक्चर घेऊन त्या ठिकाणी त्या संकल्पना आपण क्लिअर करत असतो. म्हणजे तुमच्याही लक्षात येते की कशा पद्धतीने मराठी समजून घ्यायला पाहिजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आतापर्यंत 7 प्रश्न होती. ओके, या 7 प्रश्नांचं विश्लेषण आपण उत्कृष्ट पद्धतीने केलं. आयोगाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने प्रश्न विचारले. आता यावरती विचारलेला प्रश्न अजिबात चुकवू नका. लेक्चर एकदा दोनदा तीनदा बघा, काही अडचण नाही. कन्सेप्ट एकदम सोप्या भाषेमध्ये मी क्लिअर केल्या आहेत. उद्देशबोधक मध्ये वापरलेला म्हणून, परिणामबोधक मध्ये वापरलेला म्हणून, आणि तिसरी महत्वाची गोष्ट या उद्देशबोधक, परिणामबोधक आणि स्वरूपबोधक मध्ये वापरलेला म्हणून, या तिघा प्रकारांवरती आयोगाने विचारलेली प्रश्न तो संयुक्त गट ब, क आणि राज्यसेवा मुख्यचे पेपर त्यामध्ये विचारलेली प्रश्न अजिबात आता कन्फ्युजन होणार नाही. हा भाग 1 होता. आता भाग 2 घेणार मी की हे जे अव्यय आहे हे विविध प्रकारांमध्ये कशा पद्धतीने वापरलं जातं. पुन्हा एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा. त्या टेलिग्राम चॅनलवरती मी आपले जे काही प्रश्न आहे, आपले जे काही नवनवीन प्रश्न, नवनवीन संकल्पनेचे प्रश्न रोज त्या टेलिग्राम चॅनलवरती घेत असतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे हा माझा संपर्क आहे, हा माझा मोबाईल नंबर आहे. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. मराठीची काही अडचण असो तुम्ही या नंबरवरती टेलिग्रामला मला पाठवू शकता. ओके, सर्वांना मित्रांनो धन्यवाद. लवकरच भाग 2चं लेक्चर लवकरच आपल्या YouTube चॅनलवरती घेतो. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.